नमस्कार मित्रांनो, आज आपल्याला ड्रॅगन फ्रूटच्या बियांपासून ड्रॅगन फ्रूटचं रोप कसं उगवलं जातं हे बघायचं आहे. पहिला एक पिकलेलं चांगलं ड्रॅगन फ्रूट घ्यायचं. त्या ड्रॅगन फ्रूटला असं मधोमध कट करून घ्यायचं. अशा प्रकारे दोन भाग करून घ्यायचे ड्रॅगन फ्रूटचे. आणि हे तुम्हाला दिसत असतील छोटेसे बी, हे बी सेपरेट काढून घ्यायचे. यामधून चाकूने असे सहजपणे काढू शकता आपण बीज. हे पाहू शकता, हे असे बी निघतात. असे भरपूर असे बी काढून घ्यायचे. आणि एक असा बॉक्स वगैरे असेल तुमच्याकडे किवीचा वगैरे, त्या बॉक्समध्ये थोडीशी माती घेऊन आपण त्यामध्ये बी हे टाकायचे आणि थोडीशी माती, आणि यामधून मग 10 दिवसानंतर किंवा 15 दिवसानंतर असे छोटे 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 रोप उगवलेले दिसून येतील तुम्हाला. हीच रोपं छोटीशी सेपरेट काढून घ्यायचे चाकूच्या साहाय्याने किंवा तुमच्याकडे काही साहित्य असेल त्या साहाय्याने, आणि एखाद्या छोट्याशा कुंडीमध्ये लावून घ्यायचं आहे त्याला. आणि हे बघा, आपण काय केलं, मधोमध कापून घ्यायचं ड्रॅगन फ्रूट. त्यामधून छोटे छोटे बिया जे आहेत ते सेपरेट काढून घ्यायचे. एखाद्या पेपरवर किंवा टिश्यू पेपरवर काढून घेऊ शकता, कारण हे जो लालसर भाग आहे त्याला बुरशी लागू शकते आणि ते न उगवण्याचे चान्सेस जास्त असतात बुरशी लागली की. मग ते मातीमध्ये अशी थोडीशी माती घ्यायची आणि मातीमध्ये बी टाकून घ्यायचे आणि थोडंसं पाणी देत राहायचं. 10 दिवस तुम्ही पाणी देत राहिला की 10 दिवसानंतर असे छोटे छोटे रोपं यायला चालू होतील. आता हे मला वाटतं 15 दिवस झालेले आहे त्याला. 15 दिवसामध्ये ही ग्रोथ दिसते रोपांची. आणि हीच रोपं सेपरेट करून एखाद्या कुंडीमध्ये पॉटमध्ये लावू शकता आणि थोड्या दिवसानंतर ही उगवून येतील. माझा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीशीर किंवा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.